हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला आज आपण झणझणीत अशी गवारीची भाजी बनवणार आहोत. गवार म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला दुसऱ्या भाज्या मिळत नाही, मग आपण काय भाज्यांचे प्रकार शोधतो. तर त्याच्यात आपल्याला एक गवार हा असा प्रकार आहे की जो नेहमी मिळतो गरमीमध्ये, थंडीमध्ये. तर आपण तर अशा प्रकारे मस्त अर्धा किलो गवार घेतले आहेत. ते छानपैकी निवडून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. पाण्यामध्ये मस्त 2-3 पाण्यात धुवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण घेणार आहोत आता मस्त तयारी करायला भाजीची. तर आपण आधी घेणार आहोत कांदे म्हणजे ओनियन आपण मस्त बारीक बारीक कट करून घेणार आहोत आणि उभे असे कट करायचे बारीक बारीक काप करून. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवूया, त्याच्यात हिंग आणि कांदे घालूया. मी 2 कांदे घेतलेत मिडियम साईजचे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजूनही घालू शकतात, कमीही घालू शकता. पण ही भाजी कांद्यांशिवाय चांगली लागत नाही. जेवढे तुम्ही कांदे घालणार तेवढी तिची टेस्ट एकदम छान लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला मस्त कांदे परतून घ्यायचे आहेत. थोडेसे असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजायचे. त्यानंतर मी टाकले रेड चिली पावडर, गरम मसाला आणि हळद. तर आणि त्यानंतर धनिया जिरा पावडर. तर याच्यात आपल्याला गरम मसाला आवर्जून घालायचा आहे, त्याशिवाय गवारच्या भाजीला चव येत नाही. तर मग थोडा गरम मसाला तुम्ही टाका. त्यानंतर आपण आता मस्त स्वच्छ धुतलेली गवार अशी मस्त त्याच्यात कांद्यात करपून घ्यायची मस्त असं आणि छान मिक्स केल्यानंतर आपण त्याला शिजवून घेणार आहोत. आता चांगलं अशा प्रकारे आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत शिजण्यापुरतं. आपण ड्रायच बनवतो आहे गवार म्हणून आपण खूप जास्त पाणी पण नाही घालणार आहोत. मस्त स्टीमने आणि वाफेवरती आपण ती शिजवणार आहोत. आता झाकण ठेवून 10-15 मिनटं तुम्ही शिजवून घ्यायची, परत चाळायची आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट. तर ह्या भाजीला शेंगदाण्याचं कूट घातलं तर या भाजीचं अजूनच वाढते. कारण आणि शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन पण तुम्हाला मिळतं आणि गवारीची भाजी पण खूप हेल्दी असते. तुम्हाला जर म्हणजे डायजेशनचे प्रॉब्लेम असेल तर फायबर मस्त चांगल्या प्रकारे असते गवारमध्ये. आणि तुम्ही म्हणाल तर शुगर पण कमी होते त्याच्याने. म्हणजे हेल्थसाठी छान म्हणजे असं भाजी आहे ही. आणि ही तुम्हाला नेहमी मिळणारी भाजी आहे, एक नेहमी उपलब्ध असणारी भाजी. त्यानंतर मी आता टेस्टसाठी मीठ घातलं आहे. तर तुम्ही ती मीठ आणि ते सगळं घालून मस्त मिक्स करून घ्यायची. परत एक वाफ आणून घ्यायची भाजीला, म्हणजे चांगली सॉफ्ट होईपर्यंत शिजवायची आपल्याला ती. तर मध्ये मध्ये चाळत राहायचं आणि थोडं लागलं तर तुम्ही पाणी घालत राहा, म्हणजे ती अजून छान शिजेल. तर अशा प्रकारे आपली भाजी मस्त असं सॉफ्ट होत आली, शिजत आली आणि कांद्यांची चव तर खूप छान लागते या भाजीमध्ये. म्हणजे कुणाला असं कंटाळा नाही येत. गवारची भाजी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते. तर अशा प्रकारे आपली भाजी मस्त रेडी झाली आहे. तुम्हाला आवडली तर रेसिपी प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. मस्त गवारची मस्त झणझणीत अशी भाजी. तर गाईज, एन्जॉय युअर डे अँड बाय बाय गाईज. बाय बाय.